सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। पलटण साखरवडे खामगावमध्ये फाशीवादी समाजातल्या एकाच कुटुंबातल्या कर्त्या 4 व्यक्तींचा मृत्यू फक्त एमएससीबीची तार तुटून ती खाली पडली आणि पाऊस सुरू होता बारीक बारीक। त्या पाण्यामध्ये तो करंट मिक्स झाला आणि त्याच्यामुळे 4 जणांना आपला प्राण गमावा लागला। त्याच्यावर निषेध करण्यासाठी आणि त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आज आपण जिल्हाधिकाऱ्याला भेटायला आलो। जिल्हाधिकाऱ्याला भेटलो आणि नागेश पाटलांनी त्यांची कारवाईला सुरुवात केली। पण दुर्दैव आहे की या देशामध्ये दलितांना, कष्टकऱ्याला, गरीबाला आणि शोषिताला अजिबात किंमत नाही। हा देश सर्वांचा आहे, हा देश लोकशाहीचा आहे, हा पुरोगामी विचाराचा आहे। पण त्याच पुरोगामी विचाराच्या देशामध्ये काही अधिकारी इतके थंडात माजलेले आहेत की आजचा 4था ते 5वा दिवस आहे, पण त्या कुटुंबापर्यंत 10 रुपये सुद्धा मदत पोहोचू शकले नाही। हीच घटना जर गावातल्या एखाद्या शेतकऱ्याच्या कुटुंबात घडली असती तर मात्र तिथं गाव बंद झालं असतं आणि दुसऱ्या दिवशी कलेक्टर पासून तहसीलदारापासून सगळेच अधिकारी तिथे पोहोचले असते आणि त्या लोकांच्या दुःखात सहभागी झाले असते। पण आमच्या दुःखात सहभागी झालेच नाहीत। पण शासनाचं धोरण आहे की असं आपत्कालीन काय घडलं तर त्या कुटुंबाला तातडीची मदत ती 12 तासाच्या आत त्या घरी पोहोचवायची असते। ती मदत अजूनही त्यांच्या घरापर्यंत पोहोचली नाही, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे। आणि म्हणून या अशा पद्धतीने वागणाऱ्या अधिकाऱ्याचा पहिला निषेध करावा, त्यांच्यावर कारवाई करावी म्हणून आज जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलो। पण नागेश पाटलांनी आमची गोष्ट समजून घेतली आरडीसीनी आणि त्यांनी तात्काळ फोन करून उद्याची उद्या त्यांना त्यांचे जे प्राथमिक निधी आहे तो देण्याची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे। त्याबरोबर सांगेन की उरलेले 4-4 लाख देण्याची जी दिशा कमिटीमध्ये शब्द दिलेला आहे एमएससीबीच्या अधिकाऱ्यांनी तो तात्काळ पूर्ण करावा आणि त्या कुटुंबाला सावरण्यासाठी हातभार लावा। कारण त्या कुटुंबात त्या मुलीचा नवरा वारला, त्या मुलीचं वय किती येते बघा, त्या मुलीचं हे लेकरू आहे, तिच्या पोटात 6 महिन्याचं लेकरू आहे आणि अशा परिस्थितीत असलेल्या या कुटुंबावर किती बारकाईने लक्ष पाहिजे। पण हे सरकार त्याचबरोबर इथलं प्रशासन हा फार निष्क्रिय ठरलेला आहे आणि म्हणून त्याचा निषेध करायला आलेलो। आज आपण पाहिलं तर इतर प्रकरणामध्ये किती स्पीडिंग असतं आणि हे फासाबाजी आहेत म्हणून माणसं नाहीत का? हे फासाबाजी आहेत म्हणून हे देशाचे नागरिक नाहीत का? हे फासाबाजी आहेत म्हणून यांना जगण्याचा अधिकार नाही का? मग हे असं असेल तर कशासाठी आपण या देशाला पुरोगामी म्हणायचं? तर तात्काळ यांना मदत करावी। जर ती मदत झाली नाही तर त्या अधिकाऱ्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या आणि ज्या अधिकाऱ्यानं मदत देण्याला विलंब लावलेला आहे त्या अधिकाऱ्यावर इथल्या व्यवस्थेनं, प्रशासनानं आणि जिल्हाधिकाऱ्यानं तात्काळ कारवाई करावी। ती जर कारवाई झाली नाही तर मात्र रस्त्यावर याच्यावर विरोध आंदोलन उभं करणार। हो, ही प्राथमिक मदत आहे, पण 4-4 लाख रुपये प्रत्येकी देतो असा विश्वास दिलेला आहे आणि तो विश्वास दिल्यामुळे आम्ही गप्प आहोत। 20,000 घेऊन घरी जायला आम्ही काही भिकारडे नाही आहोत, कळलं का? आम्ही आमच्या जीवावर जगणारे आहोत। मला आज पैशाची गरज नाही, आज माझ्या लेकराच्या भविष्याची गरज आहे। मला माझ्या पोरांचं भविष्यासाठी काहीतरी पाहिजे। ही आजची 20 रुपयाची मदत नको पाहिजे मला। माझे पोरं 2 पोरं, एक पोटात आहे आणि एक ह्याचं आहे। माझ्यापाशी आज कमावणारा म्हणून असं कोण नाही राहिलं। मालक नाही, सासरे नाही, एक नणंद होती ती पण सुद्धा नाही। आज मला पैशाची गरज नाही, मला लेकराच्या भविष्याची गरज पाहिजे। आज तुम्ही 20 रुपये देता, तुम्ही मोकळे होता, माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं। माझं तर होऊ द्या, पण 2 लेकराच्या तर आयुष्याचं बघा तुम्ही, एवढीच विनंती आहे। भविष्याचं बघा तुम्ही, आजचं बघू नका, लेकरांच्या भविष्याचं बघा। एवढीच मदत करा मला, माझ्या पोरांची मदत करा। लेकरांचं भविष्य जाणार आहे, आज नाही, आज मी संपले।